उत्तर प्रदेशच्या जबलपूरमध्ये पर्यटकांची एक बोट बुडालेली आहे। आतापर्यंत या 4 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळते। बरगी धरणात पर्यटकांची क्रूज बोट बुडालेली आहे। अपघातावेळी बोटीत सुमारे 35 ते 40 पर्यटक असल्याची माहिती आहे। मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचं कळत आहे। बचाव पथकाने 15हून अधिक लोकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढलेलं आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, नम्रता, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक भागामध्ये सुट्ट्या लागल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पाण्याच्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळते। अशा परिस्थितीमध्ये अचानक ही बोट पलटल्याचं कळतंय। यामध्ये साधारण 40 लोक असल्याची माहिती मिळते। त्याच्यामध्ये साधारण 15 लोकांना काढण्याचा प्रयत्न जो आहे वाचवण्यात यश आल्याचं सांगितलं जात असलं तर अनेक लोक बेपत्ता असल्याचं समजतंय। 4 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाजी माहिती मिळत आहे। प्राथमिक अंदाजानुसार बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर हवामानामध्ये जो बदल झाला, अचानक वारे सुटले होते का म्हणून ही घटना घडली आहे का या संदर्भात माहिती घेतली जाते। मात्र घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक SDRFने तातडीने या संदर्भामध्ये पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। स्थानिक मच्छीमारांची देखील मदत घेतली जात आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या निमित्ताने बरगी धरण हे जबलपूरमधील एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। मात्र क्रूज बोटीवरील या सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झालं होतं का आणि पर्यटनाचा मुद्दा या उन्हाळ्याच्या मध्ये जे लोक फिरण्यासाठी जातात त्यांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बोटींचं देखील सगळ्याच्या संदर्भामध्ये या पार्श्वभूमीवरती काही सुरक्षा ऑडिट करणं गरजेचं आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।